हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश आणि हा आहे लेन्सेस चॅप्टरचा सेकंड व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन, त्यानंतर त्यात इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स, ठीक आहे, हा टॉपिक डिस्कस करू. आणि जर शॉर्ट झाला व्हिडिओ तर यातच आपण इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस हा टॉपिकसुद्धा डिस्कस करू किंवा यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार, ठीक आहे. परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आधीचा जो फर्स्ट पार्ट अपलोड केला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आधी बघा, सो दॅट हा टॉपिक किंवा हा जो पार्ट आहे तो तुम्हाला बेटर क्लिअर होणार. त्यासाठी सिम्पली तुम्ही वरती यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये चॅप्टरचं नाव टाईप करा आणि त्यापुढे फ्री कोचिंग मला म्हणून टाईप करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाणार, ठीक आहे. सो मग सुरू करूया. तर टॉपिक आहे आपला रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन, ठीक आहे. सर्वात आधी तर रे म्हणजे काय आहे, मॅथमॅटिकल नोटेशन आहे, तुम्हाला माहिती आहे रे म्हणजे काय असतो. एका पॉईंटपासून सुरू होणारा, ठीक आहे, बेसिकली मॅथमॅटिकल एक फिगर आहे की जे आपण एक गोष्ट रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो, जी की एका पॉईंटपासून स्टार्ट होते आणि सरळ कंटिन्यू पुढे मूव्ह होते, ठीक आहे. सो समजा एखादी ऑब्जेक्ट किंवा कुठलीही गोष्ट, समजा कार असेल जी मूव्ह होत आहे, एका पॉईंटपासून स्टार्ट होते आणि एका डायरेक्शननी पर्टिक्युलर जात असेल तर आपण त्याला रेनी रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. सो रे काय असतो की त्याला एक इनिशियल स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक पॉइंटिंग ॲरो असतो जो एका डायरेक्शननी जात असतो, ठीक आहे. तर आता तुम्ही याचं कुठलंही मोशन घेऊ शकता, कारचं किंवा कुठलं तुमच्या जाण्याचं सुद्धा. तसंच लाईटसुद्धा जो असतो तो सुद्धा एका पॉईंटपासून, जसं समजा सन असेल तर सनपासून हा इथून स्टार्ट होणार, म्हणजेच बेसिकली त्याला एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि तो कंटिन्यू एका डायरेक्शननी पुढे जात असतो. सो लाईटसुद्धा काय आहे, एक रे आहे, ओके. आणि त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी रे वापरतात, ठीक आहे. मग आता इथे आपण जो स्टडी करणार आहोत ते आहे लेन्सेस, ओके. आणि लेन्सेसवर सुद्धा आपण एखादी गोष्ट जी आहे त्याकडून येणारा लाईट जो आहे तो तिथे इन्सिडेंट होणार, ओके. आणि पुढे त्यापासून इमेज फॉर्म होणार, जसा इन्सिडेंट झाला त्यानुसार रिफ्लेक्शन कसं झालं त्यानुसार इमेज फॉर्म होणार, ठीक आहे. मग इथे सुद्धा जो लाईट इन्सिडेंट होणार त्यालासुद्धा रिप्रेझेंट करण्यासाठी आपण रेज वापरणार, त्याने डायरेक्शन इंटिग्रेट करणार की या डायरेक्शनने हा रे चालला आहे, ओके. सो त्या बेसिकली त्या रेची डायरेक्शन म्हणजे लाईट रे कुठल्या डायरेक्शननी आला आहे, कुठे चाललं आहे ते इंडिकेट करण्यासाठी आपण इथे या ॲरोनी म्हणजेच रेनी ते इंडिकेट करणार आहोत, ठीक आहे. सो मग अशा ज्या डायग्राम्स आहेत की ज्यात लाईट रे जो आहे तो आपण ॲरोनी म्हणजेच रेजनी इंडिकेट करतो त्यांना म्हणतात रे डायग्राम्स, ठीक आहे. आता ह्या ज्या रे डायग्राम्स आहेत त्या तुम्ही मिरर्ससाठी सुद्धा मागच्या वर्षी शिकला आहात, ओके. फक्त यावर्षी आपण त्या लेन्सेससाठी शिकणार आहोत, ठीक आहे. सो फरक म्हणजे फारसा काही फरक नाही, फक्त तिथे तुम्ही मिररसाठी शिकला, इथे लेन्सेससाठी, ओके. तर आता त्याचे जे रूल्स होते स्पेरिकल मिरर्ससाठी ते तुम्ही शिकला आहात मागच्या वर्षी, ठीक आहे. सो तेच तसेच रूल आपण लेन्सेससाठी सुद्धा शिकणार आहोत. आता याचा उपयोग काय आहे, सो हे जे रे डायग्राम्स आहे म्हणजे कशासाठी आपण करत आहोत, ठीक आहे. सो यातून आपल्याला 2-3 गोष्टी माहिती होणार. समजा हा जर लेन्स असेल आणि यावर जर या समजा झाड असेल किंवा काही असेल, यातून येणारे रेज आहे ते इन्सिडेंट झाले आणि त्यापासून अशी एखादी इमेज तयार झाली, ठीक आहे. सो यापासून जी इमेज मग ती तयार झाली त्या इमेजची पोझिशन काय असणार, पहिली गोष्ट तर आपण जर समजा आपण रे डायग्राम त्या डायग्रामला इंडिकेट केला तर आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती होणार, तर पहिली गोष्ट तर पोझिशन काय आहे, ती जी इमेज फॉर्म झाली आहे त्या इमेजची पोझिशन म्हणजे कुठे फॉर्म झाली आहे, लेन्सपासून इथेच फॉर्म झाली आहे की मागे झाली आहे की खूप दूर फॉर्म झाली आहे की मोठी झाली आहे, ठीक आहे. सो नेमकी स्थिती काय आहे त्या इमेजची ते आपल्याला माहिती होणार. सेकंड आपल्याला माहिती होणार की त्या इमेजची साईज काय आहे, ओके. साईज म्हणजे ती इमेज छोटी आहे की मोठी आहे, ठीक आहे, ते माहिती होणार, ओके. आणि त्यानंतर थर्ड आपल्याला त्या इमेजचं नेचर माहिती होणार, म्हणजे ती इमेज रिअल आहे की इन्व्हर्टेड आहे, ठीक आहे. आता रिअल इन्व्हर्टेड काय तर ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. सो नेचर माहिती होणार, ती रिअल आहे म्हणजे खरीखुरी, ओके. इन्व्हर्टेड म्हणजे उलटी इमेज, ठीक आहे. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, ठीक आहे. सो हे काय आहे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. म्हणजेच बेसिकली रे डायग्राम्स आपण कशासाठी म्हणजे कशासाठी यूज करण्याची काय गरज आहे, तर त्या डायग्रामनी जर आपण इंडिकेट केल्या लाईट रेज आणि त्यापासून फॉर्म होणाऱ्या इमेजेस, तर आपल्याला त्या इमेज जी फॉर्म होणार, ठीक आहे, त्याची पोझिशन काय आहे त्या इमेजची ते माहिती होऊ शकतं, साईज काय आहे, नेचर काय आहे ते माहिती होतं. त्यामुळे आपण ह्या रे डायग्राम्सचा यूज करून रिफ्रॅक्शनची स्टडी करणार आहोत, ठीक आहे. आणि इथे आपण लेन्सेस यूज करणार आहोत, ओके. सो पोझिशन, साईज, नेचर हे आपल्याला माहिती होतं, ठीक आहे. तर मग आता आपण पाहणार आहोत इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस,
ठीक आहे. आणि त्यानंतर इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस, ठीक आहे. दोन्हीमुळे पाहणार आहोत. परंतु आता बघा ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही बघाल पुढे सुद्धा आणि इथे सुद्धा की आपण मोस्टली जो लेन्स आपण यूज करतो तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ठीक आहे. मोस्टली जो आपण यूज करतो तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. का बरं? कारण कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे तो खूप ठिकाणी यूज केला जातो, ठीक आहे. याची युजेस जे आहे ते जास्त आहे, मोर, ठीक आहे. त्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्सची स्टडी जरा जास्त मोठ्या प्रमाणावर आपला जो आपला जो डोळा आहे आय त्यात सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्सच असतो. कॅमेरा, ठीक आहे, टेलिस्कोप, त्यानंतर मायक्रोस्कोप या सर्वांमध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स असतो. पुढे आपण ते डिस्कस करणारच आहोत. सो त्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्सला आपण या चॅप्टरमध्ये जरा म्हणजे जास्त प्रमाणात स्टडी करणार आहोत, ठीक आहे. सो मग इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, ठीक आहे. हा पहिला टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. आता यात आपण बेसिकली याला सुरू करण्याआधी आपण जे रूल्स आहेत ते बघणार आहोत की कशा पद्धतीने ह्या जे इमेज फॉर्म होतात. त्यासाठी म्हणजे रूल्स आहे नेमके की ते जो इन्सिडेंट रे आहे तो जर समजा कुठल्या पोझिशनवर इन्सिडेंट होणार तर तो कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होणार, ठीक आहे. कशा पद्धतीने तो त्या लेन्समधून रिफ्लेक्ट होणार किंवा रिफ्रॅक्ट होणार. इथे बेसिकली रिफ्रॅक्टेड हवं, कारण इथे आपण पाहत आहोत रे डायग्राम्स फॉर रिफ्रॅक्शन आणि इथे मीडियममधून पास होत आहे त्यामुळे रिफ्रॅक्शन हवं. ओके, हा आहे रिफ्रॅक्टेड रे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, सो हा आहे रिफ्रॅक्टेड रे. इथे सुद्धा रिफ्रॅक्टेड हवं. ओके, आणि इथे सुद्धा रिफ्रॅक्टेड. ओके, सो हे चेंजेस करून घ्या तुमच्या पुस्तकात. ओके, तर हे आहेत 3 रूल्स जे की तुम्हाला इथे कॉन्व्हेक्स लेन्सेससाठी स्टडी करायचे आहे, ठीक आहे. सो बेसिकली आज आपण काय पाहणार आहोत की इन्सिडेंट रे कसा काय त्या लेन्सवर इन्सिडेंट होतो आणि त्यानुसार रिफ्रॅक्टेड रे कुठून किंवा कसा पास होतो हेच सर्व आपण इथे पाहणार आहोत. ओके, आणि जसे कॉन्व्हेक्स लेन्सेससाठी हे रूल्स आहेत तसेच काही रूल्स आहेत कॉन्केव्ह लेन्सेससाठी सुद्धा, ठीक आहे. तर यात खूप काही असा फारसा फरक नाही आहे. जेव्हा आपण तो टॉपिक डिस्कस करू तेव्हा ते रूल्स डिस्कस करू. दोन्ही जे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सेससाठी जे रूल्स आहेत जवळपास सारखेच आहेत, ठीक आहे. सध्या तरी तुम्हाला हे जे रूल्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. मग तर हे रूल्स काय आहेत ते आता आपण बघूया. पहिला रूल आहे की व्हेन अ इन्सिडंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. हा बघा इन्सिडंट रे आहे आणि हा प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरलल असेल, ओके, पॅरलल असेल, सो पॅरलल असेल द रिफ्रॅक्टेड रे बघा, ओके, इथे करेक्शन करा. रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो प्रिन्सिपल फोकसमधून पास होणार, ठीक आहे. हा पहिला रूल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. जर इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल, ठीक आहे, पॅरलल आहे, तर रिफ्रॅक्टेड रे फोकसमधून पास होतो, प्रिन्सिपल फोकसमधून. ओके, सेकंड रूल याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे, याच्या एक्झॅक्ट उलट. जर इन्सिडंट रे फोकसमधून पास होत असेल, हे बघा, ओके. आता ह्या बघा ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्या पुढे सुद्धा आपण काही स्टडी करणार. यात तुम्हाला हा ॲरो दाखवणे खूप गरजेचं आहे. हा ॲरो जर तुम्ही असं दाखवला नाही तर तुमचे मार्क्स सरळ तिथे कट केले जातात, ठीक आहे. त्यामुळे हा ॲरो दाखवणे, म्हणून तर याला रे डायग्राम म्हणतात. रे काय आहे ते आपण आत्ताच बघितलं आहे. एक त्याला स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक ॲरो असतो की कुठल्या डायरेक्शनने तो जात आहे. सो ॲरो जर तुम्ही दाखवलं नाही तर तुमचे मार्क्स कट होणार. तेच रे डायग्राम्स आहेत बेसिकली, ठीक आहे. सो हा रूल मग याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. जर इन्सिडंट रे फोकसमधून पास होत असेल, व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, जर प्रिन्सिपल फोकसमधून पास होत असेल तर द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार, ठीक आहे. म्हणजे याच्या उलट एक्झॅक्ट, ठीक आहे. हा जर आधी जर पॅरलल असेल तर फोकसमधून पास होणार आणि फोकसमधून पास असेल तर होत असेल तर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार, ठीक आहे. सो हे दोन्ही लॉज सोपे आहे, रूल्स आहेत सोपी आहेत आणि एकमेकांचे जस्ट अपोजिट आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि जो थर्ड रूल आहे याच्या आधीसुद्धा आपण तो स्टडी केला आहे बेसिकली, ठीक आहे. सो तो रूल आहे की जर इन्सिडंट रे ऑप्टिकल सेंटरमधून पास होत असेल, ठीक आहे. हा आहे इन्सिडंट रे, ओके. आणि हा बघा हा जो लेन्स आहे याच्या हा सेंटर जो आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ऑप्टिकल सेंटर त्यामधून पास होतो आहे, ओके. सो जर इन्सिडंट रे ऑप्टिकल सेंटरमधून जर पास होत असेल तर जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो स्ट्रेट जातो, सरळ, म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. इथे बघा डायरेक्शन चेंज होत आहे. हा इकडून आला तर अशी झाली डायरेक्शन, इथून गेला तर इकडे झाली, म्हणजे डायरेक्शन चेंज झाली आहे त्याची. परंतु इथे बघाल जर इन्सिडंट रे प्रिन्सिपल फोकस ऑप्टिकल सेंटरमधून जर जात असेल लेन्सच्या तर तो स्ट्रेट जातो, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. व्हेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स,
ऑप्टिकल सेंटर, ठीक आहे. ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स इट पासेस विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो त्याची डायरेक्शन चेंज न करता पास होतो. मग तो इकडून आला असेल तरी स्ट्रेट जाणार, इकडून आला तरी इकडून, कुठूनही आला, पण तो जर ऑप्टिकल सेंटरमधून जात असेल तर डायरेक्शन चेंज होणार नाही. बाकी इतर प्लेसेसहून गेला तर डायरेक्शन चेंज होणार, ठीक आहे. तर हे तिन्ही रूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे इथे कॉन्व्हेक्स लेन्सेससाठी आणि कॉन्केव्ह लेन्सेस दोन्हीसाठी उपयोगी आहे. ओके. सो आता इथून तुम्ही ॲक्च्युली म्हणू शकता की आपला हा टॉपिक सुरू होतो, इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस, ठीक आहे. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ट्राय दिस, आणि त्यानंतर तो आपला टॉपिक सुरू होणार. बेसिकली ह्या ॲक्टिव्हिटीवरच बेस्ड आपल्याला तो टॉपिक स्टडी करायचा आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी तर ही ॲक्टिव्हिटी काय आहे ती समजून घेऊ. तर ह्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला घ्यायचे आहे ह्या गोष्टी. एक कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचा आहे, एक स्क्रीन, मीटर स्केल, स्टँड घ्यायचा आहे लेन्ससाठी, आणि चॉक आणि कॅन्डल, ठीक आहे. तर यात तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तर हा जो तुम्हाला खाली दिलेला बोर्ड आहे तो असं स्ट्रेट ठेवून घ्यायचा आहे आधी. ओके. स्ट्रेट ठेवल्यानंतर ह्याच्या सेंटरमधून तुम्हाला एक लाईन अशी स्ट्रेट काढायची आहे. ओके. स्ट्रेट लाईन काढायची आहे. आता यात काय करायचं आहे तुम्हाला, सर्वात आधी हा जो लेन्स तुम्हाला दाखवला इथे, ओके, सर्वात आधी तर इथे स्क्रीन घेऊन घ्या ही. ओके. ही स्क्रीन ठेवा स्टँडवर, ठीक आहे. सेंटर लाईनवर, ही जी सेंटर लाईन आली आहे त्या सेंटर लाईनवर या सर्व गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे एका सरळ लाईनवर. ओके, ठीक आहे. हा बोर्ड आहे जो खाली घेतला आहे तो, ह्या सर्व गोष्टी स्ट्रेट लाईनवर आल्या पाहिजे. त्यानंतर काय करा, कॉन्व्हेक्स लेन्स घ्या. ओके. आणि त्या लेन्सला स्टँडवर ठेवा. ओके, इथे घेऊ, ह्या लेन्सला ह्या स्टँडवर ठेवा इथे, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे दूरचा एखादा ऑब्जेक्ट, समजा एखादं झाड आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, कुठलंही जे काही असेल ते. तर हा फिक्स करायचा, हा जो बोर्ड आहे इथे तो फिक्स करायचा, म्हणजे याला हा जो स्क्रीन आहे तो हलणार नाही अशा पद्धतीने त्याला फिक्स करून स्टँडवर इथे ठेवायचं. आणि हा जो लेन्स आहे याला तुम्हाला मागे पुढे करायचा आहे, ठीक आहे. की जेणेकरून एखादा दूरचा जो ऑब्जेक्ट आहे, कुठली असो, मग बिल्डिंग असेल, झाड असेल, काही असेल, कुठलंही असेल, तर त्याची जी इमेज आहे ती इथे स्क्रीनवर फॉर्म व्हायला हवी, ठीक आहे. मग हा जो लेन्स आहे तो तुम्हाला असा मागे पुढे करून ॲडजस्ट करायचा आहे, ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा याला ॲडजस्ट कराल, मग समजा मी इथे झाड आहे त्याची इमेज मला इथे स्क्रीनवर फॉर्म झालेले बघायची आहे, ठीक आहे. मी त्याच्यासाठी हा जो लेन्स आहे याला मागे पुढे करून ॲडजस्ट करणार. सो ॲडजस्ट करताना तुम्हाला जो आहे एक पॉईंट भेटणार की जिथे तुम्हाला ही इमेज, ह्या ट्रीची इमेज इथे फॉर्म झालेली दिसेल स्क्रीनवर, ठीक आहे. तर त्या पॉईंटला तुम्हाला F1 नाव द्यायचं आहे. ओके. आता हे एवढं जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला ह्या मीटर स्केलच्या मदतीने मोजून घ्यायचं आहे. मीटर स्केल लावून एवढं डिस्टन्स यांच्या दोघांच्या मदतीला मोजून घ्यायचं आहे. ओके. याचं जी पोझिशन आहे लेन्सची, जिथे तुम्हाला ही ठेवली आहे इनिशियली, त्याला O नाव द्या, ठीक आहे. O नाव द्या आणि हिला मूव्ह करा, ठीक आहे. मूव्ह करा आणि मूव्ह केल्यानंतर जी पोझिशन येणार तिला F1 नाव द्या. ओके. आणि हे डिस्टन्स मोजून घ्या, ठीक आहे. हे मोजल्यानंतर एवढंच डिस्टन्स आणखी इकडे प्लॉट करा, म्हणजे इथे तुम्हाला F2 भेटणार. ह्याला F2 किंवा ट्वाईस F1, इथे दिल्याप्रमाणे ट्वाईस F1 नाव घ्या. ओके. आणि असंच जे आपण या बाजूला केलं तेच एक्झॅक्टली उलट या बाजूलासुद्धा करा. सो या बाजूलासुद्धा तुम्हाला मग इथे F2 भेटणार, म्हणजे हा लेन्स आता इकडे मूव्ह करायचा, ठीक आहे. मग इथे सुद्धा F2 आणि एवढं डिस्टन्स मोजून आणखी एवढंच डिस्टन्स इथे पॉईंट एक प्लॉट करा. सो याला आपण ट्वाईस F2 नाव दिलं आहे, ठीक आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आता इथे तुम्हाला ही कॅन्डल ठेवायची आहे, ठीक आहे. सो ही कॅन्डल तुम्ही इथे अगेन ह्या सेंटर लाईनवर ठेवायची आहे आणि ही कॅन्डल जळत आहे. आता ही जी कॅन्डल जळत आहे इथे, ह्या कॅन्डलचा आता तुम्हाला लेन्समधून इथे इमेज फॉर्म करायची आहे, ठीक आहे. तर आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या केसेस करायचे आहे. म्हणजे काय, ही कॅन्डल तुम्हाला आधी हा जो ट्वाईस F2 आहे त्याच्यापासून दूर ठेवायची आहे, ठीक आहे. नंतर ह्या ट्वाईस F2वर, नंतर यांच्या मधात ठेवायचे आहे, नंतर F1वर, नंतर O आणि F1च्या मधात. म्हणजेच काय, तर ही कॅन्डल तुम्हाला दुरून हळूहळू जवळ आणत आणि त्यानुसार स्क्रीनवर त्याची इमेज कशी काय फॉर्म होत आहे ते स्टडी करायचं आहे, ठीक आहे. सो बेसिकली ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण करणार काय, मग लक्षात आलं असेल तुम्हाला. आपल्याला करायचं काय, आधी तर हे पॉईंट्स प्लॉट करायचे, म्हणजे फोकल पॉईंट्स, ठीक आहे. हे सर्व काय आहे, प्रिन्सिपल फोकस आहे. सो हे फोकल पॉईंट्स तुम्ही इथे प्लॉट केले. त्यानंतर तुम्हाला आता हे लेन्सचा फोकस काय आहे तुम्हाला माहिती झालं आहे. आता तुम्हाला ही इमेज घ्यायची आहे, ही जळणारी जी काही आग असेल मेणबत्तीची ती घ्यायची आहे ॲज अ इमेज, ॲज अ ऑब्जेक्ट, ठीक आहे.
ॲज अ ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू म्हणून, ठीक आहे, ज्याची इमेज आपल्याला इथे स्क्रीनवर फॉर्म होणार. का बरं? तर इथे लेन्स आहे म्हणून, ठीक आहे. सो हे ऑब्जेक्ट आपण घेतलं आहे. मग आता ह्या ऑब्जेक्टला जर आपण लेन्ससमोर नेलं तर ऑब्व्हियसली त्याची इमेज इथे स्क्रीनवर फॉर्म होणार, बरोबर. ओके, मग इथे इमेज फॉर्म होणार, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, परंतु याला वेगवेगळ्या केसेसमध्ये डिवाईड करायचं. सर्वात आधी तर हे तुम्ही दूर ठेवाल, नंतर हळू जवळ ट्वाईस F1 वर ठेवा लिहिला, म्हणजेच तुम्ही जवळ आणणार ह्या लेन्सच्या, ठीक आहे. त्यानंतर आणखी थोडं पुढे म्हणजे F1 आणि ट्वाईस F1च्या मधात ठेवा, नंतर F1वर ठेवा, नंतर OF1च्या मधात ठेवा. सो ही हळूहळू जवळ आणा. त्यानुसार इथे स्क्रीनवर कुठल्या इमेजेस फॉर्म होत आहे, ते इमेजेसची मग पोझिशन काय आहे, ठीक आहे, पोझिशन काय आहे, साईज काय आहे आणि नेचर काय आहे, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टडी करायच्या आहे आणि ह्या सर्व गोष्टींचं मग तुम्हाला ऑब्झर्वेशन नोट डाऊन करायचं आहे, ठीक आहे. तर ही एक ॲक्टिव्हिटी होती तुम्हाला करायची आहे. ओके, सो हे सर्व तुम्हाला इथे सांगितलं आहे की कशी काय ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि नोट युअर ऑब्झर्वेशन. तुमचं जे ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे भेटणार आहे ते तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे, ओके, आणि नोट करायचं आहे. तर हेच जे ऑब्झर्वेशन तुम्हाला इथे भेटणार आहे ते सर्व तुम्हाला ह्या बॉक्समध्ये दिलं आहे, ठीक आहे. त्यामुळे हा बॉक्स जो आहे तो आपल्याला स्टडी करावा लागेल आणि त्यातून आपल्याला लक्षात येणार की ते काय आहे, ओके. तर आता हा जो बॉक्स आहे तो आपण शेवटी डिस्कस करणार आहोत, ओके. शेवटी म्हणजे त्याआधी आपण रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेस काय आहे हा जो क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल, हा डिस्कस करू आपण. त्यानंतर इथे येऊ, कारण इथे तुम्हाला रिअल व्हर्च्युअल इमेजेस काय आहे ते आधी माहीत असल्यावर हे चांगलं समजणार, ठीक आहे. सो आधी हा क्वेश्चन डिस्कस करू आणि त्यानंतर हा टॉपिकसुद्धा घेऊन घेऊ आणि त्यानंतर ह्या टेबलवर येऊ, ओके. सो मग तुम्हाला लक्षात येणार की समजा इमेज जर एखादा लेन्स असेल तुमच्याकडे, कुठलाही असू शकतो मग तो, ओके. मग तो लेन्सचा फोकस काय आहे, फोकल पॉईंट, त्यानुसार तुम्ही ऑब्जेक्ट कुठे ठेवता किंवा किती दूर आहे ऑब्जेक्ट तुमचा, त्यानुसार इमेज कशी फॉर्म होणार हे तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. आणि ते कशाच्या मदतीने, तर रे डायग्राम्सच्या मदतीने. रे डायग्राम्स काढावे लागतील तुम्हाला, ठीक आहे. इथे सुद्धा तुम्हाला 2 दिले आहेत, त्यासुद्धा आपण स्टडी करणार आहोत, ओके. तर सर्वात आधी आपण बघूया कॅन यू रिकॉलमधले जे 2 क्वेश्चन्स आहेत, रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेस काय आहे. हाऊ विल यू फाइंड आउट वेदर अन इमेज इज रिअल और व्हर्च्युअल, ठीक आहे. तुम्ही कसं काय सांगू शकता की एखादी इमेज रिअल आहे किंवा व्हर्च्युअल आहे. कॅन अ व्हर्च्युअल इमेज बी ऑप्टेन ऑन अ स्क्रीन, एखादी व्हर्च्युअल इमेज स्क्रीनवर ऑप्टेन म्हणजे भेटणे, स्क्रीनवर भेटू शकेल का आपल्याला. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आता बघणार आहोत, ओके. तर बघा, ह्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण, हे जे क्वेश्चन्स आहेत 3, ह्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पहिला त्यातला क्वेश्चन आहे की व्हॉट आर रिअल अँड व्हर्च्युअल इमेजेस, ओके. रिअल म्हणजे खऱ्याखुऱ्या आणि व्हर्च्युअल म्हणजे आभासी, ठीक आहे. तर रिअल म्हणजे, ओके, सो रिअल आणि व्हर्च्युअल इमेज म्हणजे नेमकं काय आहे, कशा काय फॉर्म होतात, ते सर्व आपण इथे डिस्कस करणार आहोत, ओके, ठीक आहे. तर सर्वात आधी आपण सुरू करू व्हर्च्युअल इमेजपासून, ओके. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, ओके, म्हणजे ती खरी नसणार इमेज, ती आपल्याला भास होणार की ती इमेज आहे, ठीक आहे. मग अशी कुठली इमेज असते, तर तुम्ही आरशासमोर उभं झाल्यावर तुम्हाला जी तुमची इमेज दिसते आरशात, ओके, ती असते व्हर्च्युअल इमेज, म्हणजे ती आभासी असते. म्हणजे तुम्ही आरशाच्या आतमध्ये आहात का, खरेखुरे, म्हणजे तुम्ही जेव्हा आरशात बघता, समजा आरसा असेल, तुम्ही इथे उभे आहात, तुम्ही बघत आहात आरशात, तर तुम्हाला तुम्ही जेवढे दूर असाल तेवढ्याच दूर तुम्हाला आरशातसुद्धा तुमची इमेज दिसते, ओके. परंतु तुम्ही आरशाच्या मागे बघाल तर काहीच नसतं, ओके. परंतु तुमची इमेज बघाल तर तुम्ही जेवढे दूर असाल तेवढ्याच दूर तुमची इमेज देखील फॉर्म होते, ओके. सो ही झाली मग आभासी व्हर्च्युअल इमेज, ती इमेज खरी नसते, ओके. तुम्हाला भास होतो की तुम्ही इथे आहात एवढ्या दूर आरशात, परंतु आरशाच्या मागे काहीच नसतं, ओके. सो ती झाली मग व्हर्च्युअल इमेज, ओके. मग व्हर्च्युअल इमेज कशी होते, समजा की हा आहे आरसा, ओके, आणि हे तुम्ही आहात किंवा कुठलाही ऑब्जेक्ट आहे. आता इथून जे लाईट रेज येणार ते बघा, हा जाणार असा एक लाईट रे, ओके, आणि तो काय होणार, आरसा जो आहे तो प्लेन असतो, त्यामुळे तो रिफ्लेक्ट होणार आणि तो परत जाणार रे, बरोबर. तर तेच दुसरा रे, ओके, असे खूप सारे येणार, फक्त दाखवले 2 आहे मी. आता हा रे असा येणार आणि तो इथून मागे तसाच पॅरलल जाणार, का बरं, तर रिफ्लेक्ट होतो आरशातून, बरोबर, ओके, तो परत जाणार, ठीक आहे. परंतु आता जर तुम्ही बघाल दोन्ही रे परत इथे मागे गेले रिफ्लेक्ट होऊन, परंतु तुम्हाला बघाल तर हे रिफ्लेक्टेड जे रे आहे ते ॲक्च्युली तुम्हाला असे मागे जे आहे एका पॉईंटवर असे जुळताना दिसेल आणि हा जो पॉईंट आहे इथेच तुम्हाला तुमची इमेजसुद्धा फॉर्म झालेली दिसेल, ओके. इथेच तुम्हाला म्हणजे जेवढ्या अंतरावर तुम्ही आहात तेवढ्याच अंतरावर मागे
ओके, आरशाच्या मागे किंवा आरशामध्ये तुम्हाला तुमची इमेज जी आहे ती फॉर्म झालेली दिसेल. का बरं? तर ते जे रेज आहेत ते बेसिकली मागे म्हणजे एका पॉईंटवर जोडल्यासारखे किंवा एका पॉईंटवर जमा झाल्यासारखे दिसतील आणि बेसिकली त्याच पॉईंटपासून मग हे रेज निघत आहे बघा. ओके, सो हे बघा, ही डायरेक्शन तुम्हाला अशी दिसणार, हा इथून, आणि हा रे अगेन इथून असा जाताना दिसणार. ओके, परत जाताना इथून, म्हणजे एका पॉईंटवरून हे रेज डायव्हर्ज होत आहे. ओके, डायव्हर्ज होताना दिसणार आणि तिथे जी इमेज फॉर्म होणार ती होणार व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. सो मग आता व्हर्च्युअल इमेज म्हणजे नेमकं काय? तर आभासी, जी तुम्हाला आरशाच्या मागे दिसते, परंतु ॲक्च्युली आरशाच्या मागे काहीच नसतं, तरी पण तुम्हाला जेवढ्या दूर तुम्ही असाल तेवढ्याच दूर तीसुद्धा दिसते. सो ती झाली मग व्हर्च्युअल आभासी इमेज. ओके, आता ह्या इमेज कशी काय ओळखायची? तर समजा ऑब्जेक्ट ह्या बाजूला असेल, हा आहे ऑब्जेक्ट. ओके, हा ऑब्जेक्ट आहे, कुठलाही असू शकता, आणि ही झाली इमेज. ठीक आहे. मग ऑब्जेक्टच्या समजा अपोजिट बाजूला जर इमेज फॉर्म होत असेल, ऑब्जेक्ट ह्या बाजूला आहे आणि इमेज जर ह्या बाजूला असेल, तर ती झाली मग व्हर्च्युअल इमेज. सो इमेज जर व्हर्च्युअल साईड राईट साईडला किंवा अपोजिट साईडला, ठीक आहे, राईट नाही अपोजिट साईडला जर फॉर्म होत असेल ऑब्जेक्ट, तर त्याच्या अपोजिट साईडला विरुद्ध बाजूला, तर ती झाली मग व्हर्च्युअल इमेज. आणखी ही इमेज डायव्हर्जिंग फ्रॉम अ पॉईंट, म्हणजे एका पॉईंटपासून बघा रेज डायव्हर्ज होताना दिसतात. सो ही इमेज कशी तयार होते? तर व्हेन वी सी लाईट रेज आर डायव्हर्जिंग फ्रॉम अ पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन स्क्रीन, स्क्रीनवर तुम्हाला ऑप्टेन म्हणजे मिळणार नाही. का बरं? कारण तुम्ही त्या आरशामध्ये कुठे स्क्रीन ठेवू शकता. ओके, जसं आपण इथे बघितलं की इथे स्क्रीनवर ही इमेज फॉर्म होत होती ती कॅन्डलची, बरोबर, इथे सुद्धा दाखवलं आहे बघा. परंतु इथे तर आरसा आहे, आरशामध्ये कुठे तुम्ही कार्डबोर्ड ठेवाल आणि तुम्हाला ती इमेज भेटणार. ठीक आहे, आरशाच्या पुढे ठेवाल तर तुम्हाला दिसणारच नाही आरशातून. ओके, सो इथे तुम्हाला म्हणजेच काय, तर ही इमेज तुम्ही कार्डबोर्डवर किंवा एखाद्या स्क्रीनवर घेऊ शकत नाही. ठीक आहे. सो कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन स्क्रीन. ठीक आहे, मग अशी इमेज म्हणजे व्हर्च्युअल इमेज. आणखी इमॅजिनरी इंटरसेक्शन. इथे बघा, हे इंटरसेक्शन जे आहेत इमॅजिनरी आहे. ओके, आपण इमॅजिन केलं की हे रेज जे आहे ते मागे गेलेले असावे आणि या पॉईंटवर इंटरसेक्ट झाले असावे आणि तिथे ही इमेज फॉर्म झाली असणार. ओके, परंतु ॲक्च्युअल रेज जे आहे ते इथूनच रिफ्लेक्ट होऊन परत जात आहे. ओके, तर ही झाली व्हर्च्युअल इमेज. आता रिअल इमेज याच्या एक्झॅक्ट अपोजिट, उलट. रिअल इमेज जी असते ती कॉन्केव्ह मिरर जो आहे तो फॉर्म करतो. ओके, कॉन्केव्ह मिरर आणि हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे तो सुद्धा रिअल इमेज फॉर्म करतो. ओके, इथे आपण बघू या बॉक्समध्ये बघा रिअल आणि इन्व्हर्टेड रिअल इमेजेस. ठीक आहे. सो तर तेव्हासुद्धा डिस्कस करू. आधी रिअल इमेजेस म्हणजे काय ते समजून घ्या. ओके, तो रिअल इमेज जो आहे, आता इथे आपण मिरर्स डिस्कस करणार. मिरर बघा, इथे आपण मिरर, कारण लेन्सच्या बाबतीत तर आपण डिस्कस करणारच आहोत, परंतु मिरर जो आहे तो तुम्ही आधी शिकला आहात मागच्या वर्षी आणि समजायला देखील मिररच्या बाबतीत सोपं जातं, त्यामुळे मी मिरर्स घेतले आहे. ओके, सो समजा कॉन्केव्ह मिरर घेतला तर रिअल इमेज फॉर्म होते. कशी काय? समजा हा जर एखादा हा मिरर आहे आणि हा भाग जो आहे तो कलर केला आहे, म्हणजे हा रिफ्लेक्टिंग आहे इकडल्या बाजूचा. सो ही ऑब्जेक्ट आहे किंवा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट समजा. ओके, त्याला जर तुम्ही मिरर समोर उभं केलं तर काय होणार? हा रे जो आहे तो इकडून असा जाणार आणि इथून रिफ्लेक्ट होऊन परत येणार. तर हा रे इथून फोकसमधून जाऊन आणखी रिफ्लेक्ट होऊन परत येणार आणि जिथे कुठे हे इंटरसेक्ट होणार तिथे ही इमेज फॉर्म होणार. तर आता बघा, ही ऑब्जेक्ट आपला असा उभा होता आणि जी इमेज फॉर्म झाली ती अशी झाली आहे, म्हणजे उलट झाली आहे. सो इथे जी इमेज फॉर्म होती ती होती इन्व्हर्टेड. ओके, इन्व्हर्टेड म्हणजे उलट, इन्व्हर्ट करणे म्हणजे उलट. सो इथे जी इमेज फॉर्म होणार ती असणार इन्व्हर्टेड इमेज. ठीक आहे. ओके, आता ही जी इमेज फॉर्म झाली आहे ती सेम साईडला फॉर्म झाली आहे, ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला ऑब्जेक्टच्या बाजूलाच इमेज फॉर्म होते. ठीक आहे. सो असं जर होत असेल तर ती असते कुठली इमेज? रिअल इमेज. ठीक आहे. सो इमेज फॉर्म्स ऑन सेम साईड, तर इथे बघा अपोजिट साईडला फॉर्म होते. आता इथे बघाल तर लाईट रेज जे आहे ते एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज होत आहे. ओके, हा लाईट रे इकडनं आला आहे. ओके, आणि इथे कॉन्व्हर्ज होत आहे. हा सुद्धा लाईट रे इकडनं असा आला आहे आणि इथे येऊन कॉन्व्हर्ज होत आहे. ओके, म्हणजे लाईट रेज कॉन्व्हर्ज होऊन कुठली इमेज फॉर्म होते? तर ती रिअल इमेज. आणि तेच लाईट रेज जेव्हा डायव्हर्ज होताना दिसतात तेव्हा ती असते व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. डायव्हर्जिंग फ्रॉम पॉईंट, कॉन्व्हर्जिंग ॲट पॉईंट, एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज होताना जमा होतात. त्यानंतर कॅन बी ऑप्टेन ऑन स्क्रीन. इथे जर तुम्ही स्क्रीन ठेवाल, बरोबर आहे, कारण हा आरसा इकडे आहे आणि इमेज तर इथे फॉर्म होते. मग इथे जर स्क्रीन ठेवली तर ऑब्व्हियसली तिथेसुद्धा ती इमेज फॉर्म होणार. इथेसुद्धा बघा स्क्रीनवर इमेज फॉर्म झाली आहे. ओके, सो म्हणजेच रिअल इमेज जी आहे ती तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकता. ओके, रिअल म्हणजे खरीखुरी इमेज ती तुम्हाला स्क्रीनवर मिळणार, परंतु व्हर्च्युअल आभासी इमेज कशी काय भेटणार? ठीक आहे, तर ती भेटणार नाही.
ओके. सो कॅन बी ऑप्टेन ऑन स्क्रीन. आणि हे ॲक्च्युअली इंटरसेक्शनमुळे होते, बरोबर आहे. ॲक्च्युअली इंटरसेक्शन झालं इथे, आभासी म्हणजे रेज इकडे आले परंतु इंटरसेक्शन वाटतं की इथे झालं आहे. ओके. सो हे झालं व्हर्च्युअल इमेज आणि ही झाली रिअल इमेज. तर हा त्यांच्यामधला एक डिफरन्ससुद्धा तुम्हाला लक्षात आला आहे. ओके. त्यानंतर इथे क्वेश्चन विचारला आहे की हाऊ विल यू फाइंड आउट वेदर अन इमेज इज रिअल और व्हर्च्युअल. तुम्ही हे कसं काय सांगू शकाल की एखादी इमेज जी आहे ती रिअल आहे की व्हर्च्युअल आहे. तर ह्या गोष्टी सर्व बघाव्या लागतील तुम्हाला. ज्या बाजूला ऑब्जेक्ट आहे त्याच बाजूला जर इमेज असेल तर रिअल झाली, अपोजिट बाजूला असेल तर व्हर्च्युअल, कॉन्वर्ज होत असेल तर रिअल, डायव्हर्ज होत असेल तर व्हर्च्युअल, स्क्रीनवर भेटत असेल इमेज. तर हा चांगला एक सगळ्यात सोपा तरीका मेथड आहे किंवा सोपी वे आहे, पद्धत आहे. काय तर जिथे ऑब्जेक्ट ठेवायचा आणि त्यापुढे स्क्रीन ठेवायची. इमेज भेटली तर रिअल आहे, नाही भेटली तर व्हर्च्युअल आहे. ओके, ठीक आहे. आणि ही एक आहे. सो ह्या 3-4 गोष्टी तुम्ही चेक करून बघू शकता. ज्या कुठल्या गोष्टी दिसल्या तुम्हाला त्यावरून तुम्ही सांगू शकता रिअल आहे, व्हर्च्युअल आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, कॅन अ व्हर्च्युअल इमेज बी ऑप्टेन ऑन स्क्रीन. व्हर्च्युअल इमेज स्क्रीनवर मिळेल का तुम्हाला? तर नाही. ओके, कारण इमॅजिनरी असते ही सर्व. कॅन नॉट बी ऑप्टेन ऑन स्क्रीन. का बरं? कारण रेज इकडे जात आहे आणि ती आरशाच्या मागे फॉर्म झालेली आहे. तिथे कुठे तुम्ही कार्डबोर्ड ठेवाल, स्क्रीन ठेवाल, तुम्हाला इमेज भेटणार आहे. तर ठीक आहे, तर ते इमॅजिनरी आहे. ओके. सो आय थिंक यांचा आन्सर भेटणं असेल. रिअल इमेज काय असते, व्हर्च्युअल इमेज काय असते ती सुद्धा तुम्हाला माहीत झाली असेल. इन्व्हर्टेड काय असते, उलट इमेज. ओके, ही स्ट्रेट इमेज ठेवली आपण सरळ तर त्याचे उलट इमेज फॉर्म झाली तर ती म्हणजे इन्व्हर्टेड इमेज. ठीक आहे. सो आता तुम्हाला इथून ह्या ज्या इमेजेस इथे फॉर्म झाल्या त्या बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्षात येणार. तर इथे सुद्धा आपण रे डायग्राम्स काढून ह्या सर्व बघणार आहोत. परंतु त्याआधी हे जे 2 दिले आहे इथे आणि इथे हे आधी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता इथे ही जी इमेज तुम्हाला दिलेली आहे ती कॉन्व्हेक्स लेन्सनी फॉर्म केलेली आहे बघा. ओके, इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स, रिअल इमेज आहे. तर ही जी इमेज इथे बेसिकली फॉर्म झाली आहे ती इथली सेकंड केस आहे बघा. बियॉन्ड ट्वाईस F1. इथे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ठेवला आहे तो बियॉन्ड म्हणजे मागे. ओके, बियॉन्ड म्हणजे मागे. ठीक आहे. कुठे? ट्वाईस F1च्या. सो हे बघा इथे जे ऑब्जेक्ट ठेवला आहे AB हा ऑब्जेक्ट आहे, हा बियॉन्ड ट्वाईस F1 म्हणजे F1च्या मागे ठेवला आहे. सो इथे जी सेकंड केस आहे तीच इथे बेसिकली दिली आहे. सो यावरूनच तुम्हाला लक्षात येणार की कसं काय होणार ते सर्व. आणि त्यानंतर बाकी केसेससुद्धा आपण घेणार आहोत. ओके, ठीक आहे. सो हे डिस्कस करू. तर बघा इथे आता हा AB जो आहे तो आहे आपला ऑब्जेक्ट. ओके, आता इथे जो लाईट रे इन्सिडेंट होणार तो कसं जाणार, एक तर असं जाणार पॅरलल, बरोबर, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला, आणि एक जाणार सेंटर ऑफ ऑप्टिकल सेंटरमधून. ओके, ऑप्टिकल सेंटरमधून. ठीक आहे. हे बघा बेसिकली रेज तर खूप सारे जातात. ओके, काही इथून जाणार, काही इथून जाणार, परंतु जे मेन असणार रेज ते इथे बेसिकली रे डायग्राममध्ये इंडिकेट केले जातात, तेच बेसिकली दाखवले जातात. ठीक आहे. सर्वच रे दाखवले जात नाही. ओके, सो जे मेन रेज आहे आणि ह्या 2 रेच्या मधामध्ये मग बाकी इतर रेज असणार. ठीक आहे. सो हे जे मेन रेज आहेत तेच दाखवले जातात. सो हा एक असणार मेन. ठीक आहे, जो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आणि जो आहे एक इथून असणार ऑप्टिकल सेंटर. हे बघा मेन रेज कुठले असणार, तर ज्या 3 रूल्स आपण बघितले ना तेच मेन रेज असणार. एक तर रे पॅरलल असणार किंवा एक तर फोकसमधून पास होताना किंवा एक तर ऑप्टिकल सेंटर. त्यातही 2 मेन बघा म्हणाल तुम्ही तर हा आणि हा, जे पहिला रूल आणि तिसरा रूल, हेच रूल तुम्हाला सर्व इमेजेसमध्ये दिसणार. याचं कामच पडणार नाही कुठे. ठीक आहे. खूप कमी ठिकाणी बेसिकली याचं काम करणार एखाद्या याच्यात केसमध्ये, बाकी सर्व हेच असणार. ठीक आहे. तर हे तुम्हाला चांगले माहिती असले पाहिजे. सो इथे सुद्धा या दोन्ही केस होणार, त्या पहिल्या आणि तिसरी. हा रे जो आहे तो आता पॅरलल असल्यामुळे हा फोकसमधून पास होणार, बरोबर. तो हा फोकसमधून गेला आणि इकडे असं सरळ गेला. तर हा ऑप्टिकल सेंटरमधून गेल्यामुळे हा स्ट्रेट जाणार. सो इथे गेला आणि बघा हे जिथे इंटरसेक्ट झाले तिथे फॉर्म होणार इमेज. आता बघा ही इमेज A to B होती अशी, परंतु बी रे खाली गेला आहे. ओके, आणि जो A आहे ह्यापासून येणारे जे रेज आहेत ते ॲक्च्युली इथे इंटरसेक्ट झाले. आता इमेज ही नेहमी ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसवरच फॉर्म होते. ठीक आहे. मग ही इमेज बघा इन्व्हर्ट फॉर्म झाली इथे. ही जर वर झाली असती तर ती स्ट्रेट असती, वरती झाली असती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या तर ती स्ट्रेट इमेज असती, म्हणजे सरळ जशी अशी आहे तशीच इथे सुद्धा फॉर्म झाली असती. परंतु इथे ती उलटी फॉर्म झाली, उलट फॉर्म झाली आहे. तर ती कुठली इमेज झाली मग? इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलट. ओके, सो हा बघा ही AB इमेज घेतली तर आपल्याला उलट इमेज भेटली आहे. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऑब्जेक्ट कुठे ठेवला आहे
जो फोकस आहे ट्वाईस F1 त्याच्या मागे ठेवली आहे. तर ती इमेज जी भेटली आहे ती तुम्हाला F2 आणि ट्वाईस F2च्या मधात भेटली आहे. ठीक आहे इथे. आणि जेवढा ऑब्जेक्ट होता हा बघा एवढा आहे, तर इमेज जी आहे ती त्याच्यापेक्षा थोडी छोटी भेटली आहे. ओके. आणि कशी भेटली आहे ती इमेज, तर बघा रिअल इमेज भेटली आहे. का बरं, कारण लेन्स आहे, लेन्सच्या मागे तुम्ही स्क्रीन ठेवू शकता ऑब्व्हियसली. ओके. कारण चष्मा बघा, चष्म्याचा सुद्धा लेन्स असतो, त्याच्या मागे तुम्ही स्क्रीन ठेवू शकता. सो इथे सुद्धा तुम्ही जर स्क्रीन ठेवली तर इमेज फॉर्म होणार, म्हणजे ही झाली मग रिअल इमेज. ओके. आणि कशी फॉर्म झाली ती इन्व्हर्ट, उलट. ठीक आहे. सो इथेच ते तुम्हाला दिलं आहे बघा, बियॉन्ड ट्वाईस F1 ऑब्जेक्ट कुठे ठेवलं आहे, बियॉन्ड ट्वाईस F1. ठीक आहे. पोझिशन ऑफ इमेज कुठे फॉर्म झाली, बिटवीन F2 अँड ट्वाईस F2. ठीक आहे. F2 आणि ट्वाईस F2च्या मधात. ओके. साईज ऑफ इमेज, साईज किती झाली, स्मॉलर, जो आधी होती त्याच्यापेक्षा थोडी स्मॉलर झाली आहे. आणि नेचर कसं आहे, स्वरूप काय आहे, तर रिअल आणि इन्व्हर्टेड. ठीक आहे. रिअल का बरं, कारण ते स्क्रीनवर आपल्याला भेटते म्हणून, आणि कॉन्व्हर्ज होत आहे म्हणून. ओके. इन्व्हर्ट उलट झाली आहे म्हणून. ठीक आहे. सो हेच सिम्पली तुम्हाला इथे सर्व सांगितलं आहे. ही बेसिकली तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन केली आहे, कसा रेज येतो, कसा तो तिथून हे होतो. तर हे सर्व तुम्ही एकदा वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येणार. ओके. आणि इथे इट इज रिअल, इन्व्हर्टेड इन साईज अँड स्मॉलर. ठीक आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी बघा तुम्हाला माहिती झाल्या आता. ओके. तसंच आता ही सुद्धा एक तुम्हाला इथे जी डायग्राम दिली आहे, फिगर दिली आहे, ती सुद्धा इथलीच एक केस आहे. ठीक आहे. आता इथले जर बघाल तर इथे जो ऑब्जेक्ट तुमचा आहे हा आहे ऑब्जेक्ट AB, आणि हा कुठे ठेवला आहे बघा, हा F1 आणि Oच्या मधात. ओके. सो इथे जर बघाल तर इथे जी केस होणार ती होणार ही F1 अँड Oच्या मधात, बिटवीन F1 अँड O. सो ही केस होणार. या आधी जी बघितली आहे ती आहे ही सेकंड, बियॉन्ड ट्वाईस F1. आणि इथे जी दिली आहे तुम्हाला, ही इथे तुम्हालाच ऑब्झर्वेशन म्हणून दिली आहे, तुम्हालाच ऑब्झर्व करून सांगायचं आहे. तर इथे बघा बिटवीन F1 अँड O. ओके. F1 आणि Oच्या मधात जर ऑब्जेक्ट ठेवला तर कशी फॉर्म होणार. सो हा F1 आणि Oच्या मध्ये हा AB ऑब्जेक्ट आहे. अगेन इथे सुद्धा तुम्हाला दोनच त्या केसेस कन्सिडर करायच्या आहे रेजच्या, कुठल्या तर पहिली आणि तिसरी. ओके. एक पॅरलल आणि दुसरा ऑप्टिकल सेंटरमधून. ठीक आहे. सो इथे सुद्धा अगेन पहिला जो रेज जाणार तो त्याला पॅरलल जाणार, हा बघा हा आहे पॅरलल. ठीक आहे. मग हा पॅरलल असणार, त्यामुळे हा काय होणार तर फोकसमधून पास होणार. ओके. सो पॅरलल असल्यामुळे हा फोकसमधून गेला सरळ. ठीक आहे. हा सरळ गेला. ओके. आणि सेकंड जो रे पास होणार तो होणार इथून, तो आहे आपला ऑप्टिकल सेंटर. सो इथून जो पास होणार तो सुद्धा सरळच जाणार, तो बेंड होणार नाही, डायरेक्शन चेंज होणार नाही, तो सरळ जाणार. मग बघा ही इकडे जे आहे ते इकडे ते अटॅचच होत नाही, म्हणजे इंटरसेक्ट होत नाही, म्हणजे इमेज इकडे फॉर्म होणार नाही. मग काय करायचं तर हे जे रेज आहे ते मागे न्यायचे. मग इथे डॉट डॉट ते तुम्ही मागे दाखवा, आणि जिथे कुठे हे अटॅच होणार, इंटरसेक्ट होणार, तिथे इमेज फॉर्म होणार. म्हणजे बेसिकली इमेज कधी फॉर्म होते, जेव्हा दोन रेज इंटरसेक्ट होतात तेव्हा. ओके. मग इकडे इंटरसेक्ट नाही होत असेल तर डॉट डॉट दाखवून ते मागे इंटरसेक्ट करायचे. ठीक आहे. मग ही जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज बघा इथे फॉर्म झाली आहे. ओके. आणि ही इमेज खूप मोठी फॉर्म झाली आहे. बघा ही इमेज खूप मोठी फॉर्म झाली आणि ती खूप दूरसुद्धा फॉर्म झाली आहे. ओके. दूरसुद्धा फॉर्म झाली आहे. आणि बघा आता इथे काय लक्षात येतं आहे की ही जी आहे ती इमेज ती ॲक्च्युअली इंटरसेक्शनमुळे फॉर्म झाली आहे का नाही, कारण रेज इकडे चालले आहे, परंतु ही इमेज इकडे फॉर्म झाली आहे. ओके. रेज इकडे इंटरसेक्ट व्हायला पाहिजे, परंतु रेज परत झाल्यासारखे वाटत आहे. ओके. म्हणजेच ही इमेज आहे व्हर्च्युअल इमेज. ठीक आहे. तर इथे जी फॉर्म होते ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट. ठीक आहे. आता दोन इमेज आहे, आपण इन्व्हर्टेड आणि त्याच्या अपोजिट असते इरेक्ट. इन्व्हर्टेड म्हणजे अशी उलट आणि इरेक्ट म्हणजे सरळ. तर ही सुद्धा सरळ फॉर्म झाली आहे, जशी AB होती तशी सरळ फॉर्म झाली आहे. फक्त फरक एवढाच की व्हर्च्युअल आहे. का बरं तर इथे इंटरसेक्शन जे आहे ते रिअल नाही आहे. ओके. रेज इकडे जात आहे आणि इंटरसेक्शन वाटतं की इथे होतं आहे. ठीक आहे. सो ही सुद्धा अगेन स्क्रीनवर तुम्हाला भेटणार नाही, खूप दूर इमेज फॉर्म होणार, त्यामुळे साईज जी आहे ती व्हेरी लार्ज. ओके. आणि पोझिशन काय असणार इमेजची, ऑन दी सेम साईड ऑफ लेन्स ॲज द ऑब्जेक्ट, जिथे ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला. व्हेरी लार्ज साईज असणार, व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज असणार. ठीक आहे. सो यात तुम्हाला विचारलं आहे की ही स्टडी करा आणि पोझिशन काय आहे, नेचर काय आहे आणि साईज. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला इथे सांगायचं होतं. तर इथे दिलं आहे, इथून सुद्धा सांगू शकता. पोझिशन काय आहे तर सेम साईडला आहे, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला. साईज किती आहे तर व्हेरी लार्ज. ठीक आहे. आणि नेचर काय आहे तर व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ओके.
तर ह्या सर्व गोष्टी आय थिंक तुम्हाला समजल्या असतील. आता इथल्या ज्या बाकी केसेस उरल्या आहे त्या कशा असतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा त्या केसेस कशा असतील त्या आपण बघणार आहोत. आता यातली सेकंड आणि जी 6th केस आहे त्या इथे झालेल्या आहे. ओके, ही सेकंड आहे आणि ही जी 6th आहे ह्या इथल्या दिलेल्याच आहे. ओके, त्या आपण बघितल्यासुद्धा आहे. आता पहिली कशी होणार ते बघा. ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी असेल तर इन्फिनिटी म्हणजे काय, तर खूप दूर. इन्फिनिटी म्हणजे इन्फायनाईट डिस्टन्सवर खूप दूर असेल. मग तिथून जे लाईट रेज येणार ते येणार पॅरलल सर्व, कारण खूप दूर आहे ऑब्जेक्ट. ओके, सो सर्व रेज पॅरलल येतात आणि ते एका पॉईंटवर कॉन्व्हर्ज होतात, तो म्हणजे फोकस. कारण हे पॅरलल आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला, प्रिन्सिपल ॲक्सिसवरून पॅरलल येणारे फोकसवर इमेज फॉर्म करतात. आता ही जी इमेज फॉर्म होणार ती बघा, ॲट इन्फिनिटी इमेज जी फॉर्म होणार ती खूप छोटी होणार, कारण फोकसवर सर्व कॉन्व्हर्ज होणार. सो इमेज ही छोटी असणार. आता इमेज ही जी फॉर्म होते इथे ही रिअल असते. का बरं, तर इथे स्क्रीनवर तुम्ही घेऊ शकता, तिला स्क्रीन ठेवली तर. ओके, परंतु इथे ही इन्व्हर्टेड फॉर्म होते. ओके, म्हणजे उलट फॉर्म होते. ठीक आहे. आता हे स्क्रीन ठेवल्याशिवाय काही समजणार नाही. ठीक आहे, तर स्क्रीन ठेवून तुम्ही बघू शकता घरी. ओके, सो इथे जी इमेज जर इन्फिनिटीवर असेल ऑब्जेक्ट तर इमेज जी आहे ती फोकसवर फॉर्म होते, ॲट फोकस F2. ठीक आहे, सो F2वर फॉर्म होणार पॉईंट इमेज. साईज कशी असणार, पॉईंट खूप छोटी असणार, पॉईंट साईजची. आणि त्यानंतर रिअल आणि इन्व्हर्टेड. ठीक आहे, नेचर रिअल असणार कारण स्क्रीनवर घेऊ शकता आणि इन्व्हर्टेड उलट असते ती. ठीक आहे. आता इथे जरी दिसली नसली मात्र ती जेव्हा स्क्रीन ठेवाल तुम्ही तेव्हा इन्व्हर्टेड असते, उलट दिसते ती. ठीक आहे, ठीक आहे, तर सॉल्व झाली आहे. ओके, आता नेक्स्ट चौथा आहे बघा, बिटवीन F1 अँड ट्वाईस F1. ठीक आहे, F1 अँड ट्वाईस F1. सो ही आहे मग थर्ड केस. ओके, सॉरी ही थर्ड केस ही आहे ॲट ट्वाईस F1. ओके, थर्ड केस ही आहे ॲट ट्वाईस F1. ठीक आहे, सो ॲट ट्वाईस F1 इथे आपण ऑब्जेक्ट ठेवला आहे. हा बघा लेन्स आहे, हा F1 आहे आणि हा ट्वाईस F1. ठीक आहे, आपल्याला ठेवायचा ॲट ट्वाईस F1. सो मी ऑब्जेक्ट इथे ठेवला आहे. तर अगेन इथे दोनच रेज आपल्याला, पहिला आणि तिसरा इथला यूज होणार. तर हा रे इथून इथे जाणार बघा. ओके, इथे ॲरो दाखवणे हे मस्ट आहे, ॲरो दाखवावेच लागतील असे. सो हा रेसुद्धा इथे सुद्धा ॲरो दाखवा. प्रत्येक फिगरमध्ये तुम्ही ॲरो दाखवा, मी नसेल दाखवलं तरी तुम्ही दाखवा. ओके, सो इथून बघा हा रे पहिला पॅरलल जाणार आणि दुसरा ऑप्टिकल सेंटर. हे दोनच रेज आहे जे तुम्हाला काढायचे आहे. ठीक आहे, ह्या मधातल्या रेचं इथे काही काम नाही, ह्या रूलचं. हे दोनच आहे, पहिला आणि तिसरा जो यूज होणार प्रत्येक याच्यात. सो पहिला काढायचा तो आता पॅरलल असल्यामुळे फोकसमधून पास होणार, सो फोकसमधून स्ट्रेट जाणार. दुसरा जो आहे तो ऑप्टिकल सेंटरमधून आणि तो सुद्धा स्ट्रेट जाणार. मग जिथे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज फॉर्म होणार. ठीक आहे, मग तुम्हाला असं लक्षात येणार की ही जी इमेज आहे ती दुसरा जो फोकस आहे ट्वाईस F2 तिथे ही इमेज फॉर्म होते. आणि बघाल तर ही जी एवढी इमेज आहे तेवढीच ही सुद्धा इमेज आहे, म्हणजे सेम साईज जेवढी ही आहे तेवढीच ही सुद्धा सेम साईजच्या फॉर्म होणार आणि या बाजूला फॉर्म होणार. आता ही सुद्धा इमेज रिअल आहे, कारण कार्डबोर्ड ठेवला तुम्ही, स्क्रीन ठेवली तर त्यावर ही इमेज भेटणार तुम्हाला. ओके, परंतु बघाल ही इन्व्हर्टेड आहे, उलट आहे. ओके, ह्या इमेजच्या उलट आहे. ठीक आहे, सो इथे बघा इमेज फॉर्म झाली ॲट ट्वाईस F2. ठीक आहे, ट्वाईस F2वर इमेज फॉर्म झाली आहे. सेम साईज, सारख्या साईजची आहे. बघितलं आहे आपण रिअल आणि इन्व्हर्टेड. ओके, रिअलसुद्धा आहे आणि इन्व्हर्ट आहेच, उलट आहे. ओके, ठीक आहे, सेम साईज ही एवढी आहे तर हीच एवढीसुद्धा हीच आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथी केस बिटवीन F1 अँड ट्वाईस F1. ओके, सो ही सुद्धा अगेन इथे जी दिली आहे ना बघा कॅन्डलसाठी ती सुद्धा तीच आहे, F1 आणि ट्वाईस F1साठी. ते बघा उलट इमेज फॉर्म झाली आहे, इन्व्हर्टेड. ओके, आणि स्क्रीनवर भेटत आहे यामुळे ती रिअल आहे. ठीक आहे, तर हीच केस आता इथे आपण डिस्कस करणार आहोत, चौथी. ठीक आहे, सो बिटवीन F1 अँड ट्वाईस F1. सो बिटवीन हा बघा ट्वाईस F1 आणि ट्वाईस F1च्या मध्ये ठेवलं तर एक पॅरलल जाणार, तो इथे फोकसमधून पास होऊन इथे येणार आणि एक ऑप्टिकल सेंटरमधून अगेन तो इथे येऊन एक इमेज फॉर्म होणार. बघा ही इमेज यापेक्षा थोडी मोठी आहे, इथे सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे ते. ओके, ही बघा इथे ही एवढी आहे तर ही थोडी मोठी आहे, उलट आहे म्हणजे इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे स्क्रीनवर भेटल्यामुळे. सो इथे सुद्धा तेच होणार, इन्व्हर्टेड असणार आणि रिअल आहे स्क्रीनवर भेटणार. ट्वाईस F2च्याही पलीकडे फॉर्म होते. ठीक आहे, सो पोझिशन ऑफ इमेज बियॉन्ड F2च्याही मागे. ठीक आहे, ट्वाईस F2च्याही मागे फॉर्म होते. ठीक आहे, आणि लार्जर आहे, ह्यापेक्षा मोठी आहे. बघितलं आपण इथे सुद्धा रिअल आणि इन्व्हर्टेड आहे. त्यानंतर पाचवा ॲट फोकस F1. ठीक आहे, मग पाचव्या ह्याच्यात बघा ॲट फोकस F1 जर ठेवली आपण, हा आहे F1. ओके, F1 मग पहिला पॅरलल जाणार, तो इथून जाणार.
ओके, आणि जो ऑप्टिकल सेंटरमधून गेला तो सुद्धा याला पॅरलल जवळपास जाणार. तर इथे जी इमेज फॉर्म होते ती ॲक्च्युली खूप दूर फॉर्म होते. आता इथे दाखवता आलं नाही, परंतु खूप दूर फॉर्म होते. F2 आहे त्याच्याही मागे फॉर्म होते. ओके, म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक प्रकारे इन्फिनिटीवर फॉर्म होते, कारण खूप लांब ही इमेज फॉर्म होते. ओके, इथे बघाल तुम्ही हे रेज पॅरलल जात आहे, तर ते थोडे अंतरावर खूप दूर म्हणजे इन्फिनिटी अंतरावर जाते आणि तिथे इमेज ही फॉर्म होते. अगेन ही सुद्धा इमेज रिअल आणि इन्व्हर्टेड असते. ठीक आहे. ओके, आणि खूप लार्ज म्हणजे इन्फिनिटीवर फॉर्म होते. ठीक आहे. सो ॲट फोकस आणि इमेज कुठे फॉर्म होते तर ॲट इन्फिनिटी. ठीक आहे. आणि व्हेरी लार्ज, खूप लार्ज इमेज म्हणजे लार्ज साईजची, मोठ्या साईजची फॉर्म होते, रिअल आणि अगेन इन्व्हर्टेड असते. ठीक आहे. आणि 6th केस जे इथे आपण बघितले. ठीक आहे. ओके, सो आय होप की तुम्हाला हे सर्व काही समजलं असेल. जरी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता बघा, याला लक्षात ठेवायचं खूप सोपी आहे, कारण जसजसं तुम्ही बघा ही जी इमेज ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही इन्फिनिटीपासून जवळ आणणार आहे ह्या लेन्सच्या, तसतशी जी साईज आहे ती वाढत जाणार इमेजची. जसं बघा इथे इन्फिनिटी आहे, त्यानंतर तुम्ही बियॉन्ड टॉईस F2, ॲट टॉईस F2, बिटवीन, त्यानंतर फोकस F1 आणि 0. ठीक आहे. म्हणजे इन्फिनिटीपासून तुम्ही F1 आणि 0 म्हणजे हळूहळू इकडे आणत गेला ऑब्जेक्टला. तर इमेज बघाल, इमेज पॉईंट साईज स्मॉलर, सेम साईज, लार्जर, व्हेरी लार्ज, म्हणजे इमेज जी आहे ती वाढत गेली. जसजसे जवळ येत गेला तसतशी इमेज जी आहे ती वाढत गेली. ठीक आहे, सिम्पल. आणि जे नेचर आहे ते तर सर्वांसाठी रिअल आणि इन्व्हर्टेड आहे, फक्त एकासाठी आहे. जर तुम्ही फोकस आणि ओच्या मध्यात ठेवलं तर फक्त व्हर्च्युअल आणि इरेक्ट फॉर्म होणार, बाकी सर्व रिअल असणार. ठीक आहे. सो याला लक्षात ठेवणं देखील खूप सोपी आहे. ओके, आता नेक्स्ट पुढे याच्यातच आपण पाहणार आहोत इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. ठीक आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत, दॅट इज इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्सेस. ठीक आहे. तर त्यातही जसे आपण इथे रूल्स बघितले, कसे रे डायग्राम्स काढायच्या, काय रूल्स आहेत, कुठल्या रूल्स फॉलो करून तुम्ही रे डायग्राम्स काढू शकता, तसेच रूल्स आहे काही कॉन्केव्ह लेन्सेससाठी सुद्धा. ठीक आहे. तर जसे हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे होते तसेच हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील रे डायग्राम्स काढण्यासाठी. ठीक आहे. ते सुद्धा सोपी आहे आणि हे सुद्धा सोपी आहे. दोघांमध्ये जवळपास सारखेपणाच आहे, फक्त थोडाफार फरक आहे, तो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर पहिला रूल आहे बघा. ओके, पहिलं वाचून घेतो मी. सो फर्स्ट रूल आहे की वेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, सो हे बघा, हा आहे पहिला रूल इथे मी काढला आहे की जेव्हा इन्सिडेंट रे जो आहे हा आहे कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. हा कॉन्केव्ह लेन्स आहे, ओके, कॉन्केव्ह लेन्स, आणि हा आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. समजा हा इन्सिडेंट रे जर याला पॅरलल असेल प्रिन्सिपल ॲक्सिसला, ठीक आहे, तर इथे काय व्हायचं, इथे सुद्धा फोकसमधून पास व्हायचा तो रे, रिफ्रॅक्टेड रे. तर इथे सुद्धा सेम तेच होतं, फक्त इथे जरा वेगळ्या पद्धतीने होतं. कसं काय, हा जो इन्सिडेंट रे आहे तो ॲक्च्युली इथे माहिती आहे आपल्याला की तो इथून डायव्हर्जिंग, हा कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जिंग असतो, बरोबर. हे आपण स्टडी केलं फर्स्ट पार्टमध्ये. सो डायव्हर्जन्समुळे काय होतं, जो रे आहे रिफ्रॅक्टेड रे तो इथून डायव्हर्ज म्हणजे अवे जातो, परंतु ॲक्च्युली होतं काय की तो जो रे आहे तो एका पॉईंटवर मागे येऊन भेटतो असं वाटतं, तो म्हणजे फोकस असतो. ओके, म्हणजे एका पॉईंटवरून तो रे निघत आहे असं वाटतं, म्हणून त्याला म्हणतात डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, कॉन्केव्ह लेन्सला. परंतु होतं काय, ॲक्च्युली तो रे जो आहे तो जर पॅरलल आला असेल प्रिन्सिपल ॲक्सिसला तर तो बाहेर तर जातो, परंतु तो ॲक्च्युली एका पॉईंटवर भेटल्यासारखं किंवा इंटरसेक्ट झाल्यासारखं वाटतो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या, त्या पॉईंटला आपण म्हणतो फोकस. ठीक आहे. सो हा जो रूल आहे त्यानुसार काय आहे की वेन द इन्सिडेंट लाईट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, ओके, द रिफ्रॅक्टेड रे पासेस थ्रू द फोकस. ठीक आहे, इथून फोकसमधून हा रिफ्रॅक्टेड रे पास होणार. ठीक आहे. तर हाच रूलसुद्धा आहे की व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, रिफ्रॅक्टेड रे व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड पासेस थ्रू द फोकस. जर त्याला बॅकवर्ड म्हणजे मागे तुम्ही एक्सटेंड केलं तर, ठीक आहे, हा इन्सिडेंट रे पॅरलल आहे आणि हा इथून इथे जाणार, परंतु याला जर तुम्ही मागे एक्सटेंड केलं, ओके, एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे त्याला. ओके, ओरिजिनली हा कसा जाणार, इथे इन्सिडेंट झाल्यामुळे हा सरळ इकडे पुढे जाणार, रिफ्रॅक्शनमुळे डायरेक्शन चेंज होणार. परंतु याला जर तुम्ही मागे वाढवलं, असं एक्सटेंड केलं, याला एक्सटेंड करणे म्हणजे वाढवणे. सो याला जर तुम्ही असं मागे वाढवत नेलं तर हा तुम्हाला फोकसमधून पास होताना दिसेल. ठीक आहे. तर हा आहे पहिला रूल. ओके.
सेकंड रूल काय आहे की व्हेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. अगेन हा सुद्धा इथल्यासारखाच आहे, थर्ड रूल आहे त्याच्यासारखा, सॉरी थर्ड नाही सेकंड रूल सारखा, की वेन द म्हणजे याच्या एक्झॅक्ट अपोजिटच समजा तुम्ही, ठीक आहे, की वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस, हा फोकस आहे, ठीक आहे, आणि हा इन्सिडेंट रे फोकसमधून पास होत आहे, ठीक आहे. सो जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो बघा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, ठीक आहे. सो वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, ठीक आहे. तर हे दोनच रूल आहे ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ओके, ह्याच्यासारखेच आहेत, जवळपास सारखेच आहे, फक्त थोडाफार फरक आहे. तो तुम्हाला जसं तुम्ही आणखी याला वाचाल किंवा समजून घेण्याचा प्रयत्न कराल तसं तुम्हाला ऑब्वियससारखं ते लक्षात राहणारच. ओके, सो आता जसे इथे इमेजेस वेगवेगळ्या फॉर्म झाल्या होत्या तशाच इथे सुद्धा वेगवेगळ्या इमेजेस फॉर्म होतात. ओके, तर ते आता आपल्याला स्टडी करायचं आहे, ठीक आहे. तर बघा आता इथे बघा, इथे जसं तुम्हाला तिथे सुद्धा बॉक्स दिला होता इथे सुद्धा तुम्हाला दिला आहे, फक्त यात छोटा आहे. का बरं, तर बाकी सर्व ज्या केसेस आपण इथे डिस्कस केल्या, इथे रे डायग्राम्स काढून बघितल्या, त्याच तिथे सुद्धा येणार, फक्त त्या रूल्सनुसार फॉलो होणार, इथल्या रूल्सनुसार. ओके, सो त्यांनीसुद्धा इथे फक्त दोनच केस इथे डिस्कस केले आहे, ज्यात तुम्हाला एक पॉईंट जो ऑब्जेक्ट आहे तो इन्फिनिटीवर दिला गेला आहे. ओके, इन्फिनिटी म्हणजे हा जो ट्वाईस F2 आहे त्याच्यासुद्धा मागे, आणि बाकी सर्व ज्या केसेस आहेत त्यानंतर याच्या पुढे पुढे जसं जसं जवळ आणत जाल तुम्ही ऑब्जेक्ट तशी कशी इमेज फॉर्म होते ते सांगितलं आहे. तर इथे जी इमेज आहे ती सर्व केसेससाठी सेमच फॉर्म होते, सारखीच असते, म्हणून त्या बाकी सर्व केसेसचं दिलेलं नाही तुम्हाला, ठीक आहे. सो आपण सुद्धा आधी ही जी डायग्राम दिली आहे ती स्टडी करू, काय यात सांगितलं आहे, त्यानंतर इथे येऊ. ओके, तर इथे बघा ह्या डायग्राममध्ये काय होतं आहे, हा आहे कॉन्केव्ह लेन्स बरोबर, आणि ही आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, आता हा ऑब्जेक्ट आहे PQ, कुठे ठेवला आहे, ट्वाईस F1 आणि F1च्या मधात, हा फोकस आणि हा तेवढंच डिस्टन्स ऑप्टिकल सेंटर ते फोकसचं जेवढं डिस्टन्स आलेलं आपण फोकल लेंथ बनतो तेवढंच इथे सुद्धा आहे डिस्टन्स, ठीक आहे. सो त्या ट्वाईस F1 आणि F1च्या मधात ठेवलं आहे, PQ हा ऑब्जेक्ट आहे. आता इथून जो लाईट येणार तो कसा येणार, एक पॅरलल येणार प्रिन्सिपल ॲक्सिसला. पहिल्या लॉनुसार काय होणार, तो जो आला आहे तो इथून रिफ्रॅक्ट होणार आणि याला जर मागे एक्सटेंड केलं तर तो फोकसमधून पास होणार, ठीक आहे. सो फोकसवर इथे आला आहे. दुसरा जो रे जाणार तो जाणार इथून ऑप्टिकल सेंटरमधून. ओके, आता ऑप्टिकल सेंटरमधून हा रे जो आहे तो अनडेविएटेड म्हणजे जो जसा आला आहे तसाच जातो, तो बेंड होत नाही. हा जरी तुम्हाला इथे लॉ दिलेला नसेल, इथे दिलेला नसेल तरी तो लॉ सर्वांसाठी कॉमन आहे, इथला हा थर्ड, ठीक आहे, हा सर्वांसाठी कॉमन आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता म्हणजे दोन मेन लॉज इथले हे जे आहेत हे दोन मेन लॉज आहेत, आणि इथे सुद्धा जे बघाल तर हा पहिला जो लॉ आहे तो आणि दुसरा, आणि हा जो आहे ऑप्टिकल सेंटरमधून पास होणार हा तिसरा. सो दोन्ही ठिकाणी तीनच लॉज आहेत आणि तिन्ही मेन लॉज आहेत जे एखादी रे डायग्राम कशी काय फॉर्म होणार ते गवर्न करतात, ठीक आहे. ओके, मग हा रे पास होणार सरळ इथून. ओके, मग आता बघाल तर हे जो दोन्ही रे आहे ते कुठे एकमेकांना अटॅच होत आहे किंवा इंटरसेक्ट होत आहे तर इथे. ओके, आणि हा पॉईंट आहे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर, ठीक आहे. म्हणजे इमेज जी फॉर्म होणार ती होणार इथे P आणि Q अशी स्ट्रेट इमेज फॉर्म होणार, ठीक आहे. हां, इथे जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल की कशी काय इमेज, कुठे इमेज फॉर्म होणार किंवा कशी इमेज फॉर्म होणार, तर सिम्पल लक्षात घ्या, जिथे कुठे इंटरसेक्शन होतं रेजचं, ओके, लिहून ठेवा वाटल्यास तुम्ही पुस्तकात, जिथे कुठे रेज इंटरसेक्ट होणार, ओके, तिथे इमेज फॉर्म होणार. ओके, तिथे इमेज फॉर्म होणार. इथे इंटरसेक्ट झाली आहे म्हणून इथे इमेज फॉर्म झाली आहे. तसंच इकडे बघा, इथे इंटरसेक्शन झालं आहे, हा बघा इथे इंटरसेक्ट झालं आहे हे रेज, त्यामुळे इमेज इथे फॉर्म झाली आहे. इथे सुद्धा बघा हे रेज इथे इंटरसेक्ट झाले आहे बरोबर, त्यामुळे इथे इमेज फॉर्म झाली आहे. सो जिथे इंटरसेक्ट होणार रेज इन्सिडंट, ओके, इन्सिडंट आणि रिफ्रॅक्टेड रेज जिथे इंटरसेक्ट होणार, इन्सिडंट किंवा रिफ्रॅक्टेड दोन्ही जिथे इंटरसेक्ट होणार तिथे इमेज फॉर्म होणार, ठीक आहे. सो जिथे इंटरसेक्शन तिथे इमेज फॉर्म होणार. आता ही इमेज इरेक्ट असणार की व्हर्च्युअल असणार, हे कसं काय, इरेक्ट म्हणजे सरळ आणि इन्व्हर्टेड म्हणजे उलट असणार. हे कशावर काय, तर जर इमेज प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे, ठीक आहे, सो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबव म्हणजे वरती जर फॉर्म होत असेल तर ती इरेक्ट असणार. ओके, आणि तेच प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो म्हणजे खाली जर फॉर्म होत असेल तर ती इन्व्हर्टेड असणार. बस सिम्पल एवढं लक्षात ठेवा.
ओके अबो. आता ही बघा, ही अबो म्हणजे वरती फॉर्म झाली आहे, तर ही इरेक्ट असणार. ठीक आहे. सो इथे दिलं आहे बघा की इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स ओके इज ऑलवेज व्हर्च्युअल. ठीक आहे, व्हर्च्युअल आहे ही. ओके, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ठीक आहे, स्मॉलर तर आहेच, परंतु इरेक्ट आहे, ही स्ट्रेट आहे. आणि व्हर्च्युअल म्हणजे आभासी. आता हे तुम्ही कार्डबोर्डवर का बरं नाही घेऊ शकाल, कारण हे रेज तिकडे चालले आहे, हा इमॅजिनरी, याला आपण एक्सटेंड केलं आहे मागे. ठीक आहे, त्यामुळे ही रिअल इमेज नाही आहे, ही व्हर्च्युअल आहे, आभासी आहे. रेज ॲक्च्युली चालला आहे तिकडे, हा रेज इकडे चालला आहे, परंतु ते मीट होताना म्हणजे एकमेकांना भेटताना दिसतात इथे, म्हणून म्हणजे इंटरसेक्ट होतात, त्यामुळे इमेज तुम्हाला इथं दिसणार. इथं दिसत असली तरी इथे इमेज ॲक्च्युली नाही आहे ती. जसं आरशात तुम्ही बघता, आरशात तुम्ही इमेज आहे, परंतु ॲक्च्युअल ती नाही आहे. ओके, सो ती व्हर्च्युअल इमेज. तशीच इथे सुद्धा फॉर्म होते. ठीक आहे, सो वरती फॉर्म झाली आहे, त्यामुळे ही असणार इरेक्ट इमेज. ठीक आहे, तर तेच इथे बघा, इथे खाली इमेज फॉर्म झाली होती, इथे बघा ही खाली इमेज फॉर्म झाली होती, त्यामुळे ही जी इमेज होती ती कशी होती, इन्व्हर्टेड. ओके, आपण लिहिलं आहे इन्व्हर्टेड आहे. ठीक आहे, सो ओके, मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कसं काय रूल्स होतात ते आणि कशी काय इमेज तुम्हाला इथे मिळते. तर तसेच सेम रूल्स इथे सुद्धा. आता इथे बघाल सर्वात आधी तर ही ठीक आहे, ही केस आपण डिस्कस करू की ॲट इन्फिनिटी काय होतं. ओके, तर समजा हा जर तुमचा कॉन्केव्ह लेन्स आहे आणि जो ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट जो आहे तो समजा इन्फिनिटीवर आहे, म्हणजे खूप जास्त अंतरावर आहे, लांब अंतरावर आहे तो. ठीक आहे, तर समजा की हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, खूप दुरून रेज येत आहे. ओके, सो रेज कसे येणार, तर दोनच केस आहे आपल्याकडे, एक तर पहिला तो पॅरलल येणार. ओके, आणि दुसरा तो त्याच्या फोकसमधून पास होणार. ठीक आहे, आता हे दोनच केसेस का बरं डिस्कस केले जातात, म्हणजे रेज जे आहेत दोनच असे का घेतले जातात, कारण या दोन रेजच्या दरम्यान सर्व इतर रेज येतात, इतर रेज, तर ते कन्सिडर केले जात नाही. ओके, जस्ट सिम्प्लिसिटीसाठी दोनच घेतले जातात. ओके, मग आता बघा, हा आहे पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसला, बरोबर. हा रे पॅरलल असल्यामुळे हा इथून डायव्हर्ज होणार असा, परंतु तो ॲक्च्युली असा मागे येऊनच फोकसमधून पास होणार. आणि हा तर फोकसमधून पास झाला आहे, सो हा पॅरलल जाणार. म्हणजे इथे बघा इमेज फॉर्म झाली आहे फोकसवर. ठीक आहे, तर इमेज जर ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असेल, ऑब्जेक्ट इन्फिनिटी, तर इमेज फॉर्म होणार फोकसवर. ओके, साईज कशी आहे, पॉईंट साईज. बघा छोटी इमेज इथे फॉर्म झाली आहे, पॉईंट साईज. आणि कशी आहे, तर व्हर्च्युअल आहे, आभासी. का बरं, तर रेज तिकडे चालला आहे, परंतु भास होतो आहे की इथे मीट होत आहे म्हणून, इथे इंटरसेक्ट होत आहे म्हणून. सो व्हर्च्युअल इमेज आणि इरेक्ट होणार. जर आपण पाहिलं इमेजकडे तर आपल्या लक्षात येणार की ती सरळ आहे, इरेक्ट आहे. ओके, आणि त्यानंतर एनिवेअर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड इन्फिनिटी. मग तुम्ही बाकी ज्या इमेजेस आहे, ही सेंटर म्हणजे आता जवळजवळ जर आणत गेला ऑब्जेक्ट, तुम्ही जसं जवळजवळ आणत गेला तसतशी ती इमेजची जी साईज आहे ती तुम्हाला थोडी थोडी वाढताना दिसेल. ते जरी स्मॉल दाखवली असली तरी ती थोडी हे बघा पॉईंट साईज आहे, नंतर स्मॉल, नंतर थोडी किंचित वाढत जाणार. ओके, खूप छोटी वाढत जाणार ती, म्हणजे छोट्या साईजनी वाढत जाणार. ओके, आणि इथे ज्या सर्व काही इमेजेस इथे फॉर्म होतात त्या सेम टाईपच्या असतात. ओके, कशा, तर व्हर्च्युअल आणि इरेक्ट, आभासी आणि सरळ, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरती फॉर्म होणार. ठीक आहे, सो याच्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या रे डायग्राम्स आपण काढल्या आधी त्या तशाच इथे सुद्धा काढू शकता. ओके, सो त्या आय होप की आता तुम्हाला पुस्तकातसुद्धा दिलेले नाहीत, सो एक्झाममध्ये विचारणार सुद्धा नाही. ओके, डोंट वरी, जेवढ्या तुम्हाला आल्या आहेत तेवढ्याच विचारल्या जातील. ठीक आहे, ओके, सो आय होप की तुम्हाला हा सुद्धा टॉपिक समजला असेल. तर ह्या ज्या रे डायग्राम जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण आधी यासुद्धा डिस्कस केले आहे, याच्यासारख्याच तुम्ही काढू शकता, जसे तिथले लॉज आहेत, रूल्स आहेत ते वापरून. ठीक आहे, ओके, सो आय होप की तुम्हाला हे टॉपिक सर्व काही समजलं असेल. जरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, प्रॉब्लेम्स क्वेश्चन्स तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके, आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा, सो दॅट नवीन अपडेट्सची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला लाईक करा. ठीक आहे, आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. ठीक आहे, सो थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.